गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। पहा, आपल्या जीवनामध्ये आहे ना, सुख दुःखांनी जीवन पूर्ण संसार भरलेला आहे। पण कधी कधी होतं काय की आपण सर्व मार्ग स्वीकारून सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख येत नाही। पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा सर्व मार्ग आपण फिरून सुद्धा आपल्या जीवनात सुख येत नसेल ना, तर महिला आहे ना, बघा, आपल्या घराचा वास्तुपुरुष आहे ना, ती खरं तर ती महिलाच असते। खरी लक्ष्मी आहे ना, ती महिलाच असते। या महिलांनी दर पौर्णिमेला आहे ना, एक सेवा करायची आहे, एक संकल्प करायचा आहे। आणि तो कोणता आहे ना, तो मी आज या निरूपणामध्ये सांगणार आहे। पहा, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम श्री महालक्ष्मी देवाय नमः। बघा, प्रत्येक मराठी महिन्यामध्ये पौर्णिमा ही येतच असते ना। पौर्णिमापर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते। आजच्या या निरूपणामध्ये मी तुम्हाला पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे, जिचा तुम्हाला खरोखरच चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आता तुमच्या एक लक्षात घ्या की ज्या गोष्टी आपण दुसऱ्यांना सांगतो ना, त्या आपण स्वतःसुद्धा त्याचा उपयोग केलेला आहे, म्हणून या दुसऱ्यांना सांगायच्या असतात। म्हणून खूप तळमळीने सांगतो की घरच्या घरी सेवा करा। मोठ्यातलं मोठं कार्य, मोठ्यातलं मोठं तुमचं कामसुद्धा सिद्ध होईल, तुमचं पूर्ण होईल, खूपच चांगले अनुभव येतील तुम्हाला। कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता। या निरूपणामध्ये 2 सेवा सांगितलेल्या आहेत, तर या सेवा आहेत ना, पूर्णपणे शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। कोणतीही एकच सेवा केली तरी सुद्धा चालेल। आता ही सेवा तुम्ही तुमच्या कुळदेवतेसाठी सुद्धा करू शकता, देवी लक्ष्मीसाठी करू शकता, किंवा अन्नपूर्णा देवीसाठी सुद्धा करू शकता। म्हणजेच काय, आपल्या ज्या स्त्री देवता असतात ना, तर त्या प्रत्येक स्त्री देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करू शकता। हे सर्व करत असताना आहे ना, भगवंतावर आपला विश्वास असायला हवा। असं म्हणतात ना, गेलो देव पहायसी तेव्हा देवच होऊन आलो। जेव्हा तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवाल ना, त्या सेवेवर विश्वास ठेवाल, तेव्हा त्या सेवेमध्ये भगवंत तुम्हाला जागृत झालेला दिसेल आणि ते सेवेचा परिणाम आहे ना, तुमच्या जीवनावर आपोआप होऊन जाईल। म्हणून ही सेवा आहे ना, कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता। त्यानंतर म्हणजे ही सेवा एकदा सुरू केली ना, की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल। ज्यांना कायमस्वरूपी करायची नसेल त्यांनी एक अनुभव द्यायचा, म्हणून साधारणतः 6 महिने ही सेवा करून बघा, त्याचं तुम्हाला चांगला अनुभव येतील। ते सुद्धा त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता। आता बघा, महिन्यातून आपल्याला म्हणजे जेव्हा जेव्हा पौर्णिमा येईल ना, त्याच दिवशी सेवा करायची आहे, रोज करायची नाही ना। मी तुम्हाला सगळं का सांगतो, तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बरेच जण फक्त हे निरूपण बघतात आणि याचा काही उपयोग आहे की नाही, मग ही मनामध्ये शंका घेतात। असं केल्यानं खरंच आपलं चांगलं होईल का बरं? मी तुम्हाला इथेच सांगू इच्छितो की जेव्हा आपण काही गोष्टी करतो ना, त्याचा आपल्याला काही अनुभव येतो, त्यानुसार मग ती गोष्ट आपल्याला पुढे कंटिन्यू करायची की नाही हे ठरवायचं असतं ना। प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात, पण आपल्या कुळाची आई म्हणून
आपण त्यांची सेवा पूजा करत असतो ना, तर नक्की तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करत जा. तर या सेवेचा नेमकी विधी काय आहे ते मी आता तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी एक चिमूटभर कुंकू घ्यायचं आहे. हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर अतिउत्तम, कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे ना, ते शुद्ध कुंकू मानलं जातं. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून ते विकत आणू शकता. शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच आहे की कुंकामध्ये केमिकलचं प्रमाण अजिबात नसतं, म्हणून घरचं कुंकू वापरावं. आता इथे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, पण ते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे. त्यासाठीच आपल्याला तांब्यावर पाणी, त्यामध्ये थोडंसं चिमूटभर कुंकू, गुलाब पाणी टाका आणि थोडीशी म्हणजे त्याला हवा तेवढाच बघा एक वडी कापूर घेऊन त्याची पावडर बनवून टाका आणि ती जी पेस्ट असेल ना ती तांब्यावर पाण्यामध्ये मिक्स करून द्या. तर हे जे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकवाचं पाणी ते तयार करून ठेवलेलं आहे ना, तर ते पाण्याचं भांडं तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे. आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे. लवकर म्हणजे किती, पहाटे 3 ते 3:30 वाजेपर्यंत तुमची आंघोळ झालेली असावी. त्यानंतर तुम्ही आता आधी किती वाजता उठायचं ना हे तुम्ही ठरवू शकता. यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकणार नाही, कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे, ती आपल्यावर प्रसन्न व्हावी, तिचा आशीर्वाद आपल्याला हवा असेल, तर एवढा आपल्याला त्याग करायला हवा ना. पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायला हवा आणि लवकरात लवकर हवं, कारण ही जी वेळ असते ना ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते. म्हणून आपण आहे ना सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून 4 वाजाच्या आतमध्ये आपली आंघोळ व्हायला हवी, कारण ही ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी सेवा असते ना ती नेहमी फळालाच जाते ना. कारण ब्रह्ममुहूर्तावर देवी देवता जागृत झालेले असतात ना, पूर्ण ब्रह्मांडामध्ये ते संचार करत असतात आणि त्यावेळी कोणतीही उपासना जरी केली, मौन जरी केलं, तरी ती सेवा आहे ना ती फळाला जात असते. म्हणून तिचं आपल्याला काही ना काही होईल, म्हणजे खूप जास्त नाही पण काही प्रमाणात का होईना फळ अवश्य तुम्हाला मिळेल. आणि त्यातली त्यात आपली सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल ना, तर पूर्ण फळसुद्धा आपल्याला या सेवेचं नक्कीच मिळतं. मग ती हीच सेवा असेल असं नाही, तुम्ही कोणतीही सेवा जर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल ना तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे तो तुम्हाला त्याचा अनुभव येणार, म्हणजे येणार तर मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी त्याग करायला हवा. पण आपण हे करत नाही. का करत नाही बरं? कारण आपल्याला आराम करण्याची सवय लागली. जिथे आपण 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागतो, जिथे तमाशा नाच गाणं असेल ना तिथे आपल्याला झोप येत नाही. पण आपण भगवंताप्रती आपण श्रद्धा ठेवली ना तर सर्व काही होऊन जातं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना सुख आपल्याला पाहिजे का भगवंताला पाहिजे बरं? ही गोष्ट आपण अगोदर आपल्या डोक्यामध्ये नीट घालून घ्या. आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख हवं आहे ना, मग भगवंताला गरज आहे का बरं? अजिबात नाही. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी या झोपेचा त्याग करा. पहाटे 3 ते 3:30 वाजेच्या आतमध्ये तुमची आंघोळ झालेली असावी. आंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिलं हे काम करायचं आहे. तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं ना, तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढवळून द्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे. त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे. त्यानंतर फक्त कुळदेवीचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला सर्व स्त्रीदेवतांना या पाण्याचं स्नान घालायचं असेल, तर त्या सर्व स्त्रीदेवता तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं, जी कुळदेवतेची मूर्ती असेल ना किंवा टाक असेल
किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या तांब्यामध्ये किंवा मग पितळेच्या तांब्यातून या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर टाकावर किंवा मग श्रीयंत्रावर वर्षाव करायचा आहे. जसं आपण कुंकुमार्चन करताना एक प्रकारे चरणांपासून मस्तकापर्यंत कुंकवाच्या पावडरचा अभिषेक करत असतो ना, तर इथे आपल्याला कुंकवाच्या पाण्यानं म्हणजेच कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्यानं देवी देवतांना स्नान घालायचं आहे. स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र आहे, तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे. महालक्ष्मी कुंकुमार्चयामी प्रचोदयात फट स्वाहा. हा जो मंत्र आहे ना, पहा नवीन सांगतो. महालक्ष्मी कुंकुमार्चयामी प्रचोदयात भट स्वाहा. हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. महालक्ष्मी कुकुट मार्चयामी प्रचोदयात फट स्वाहा असे 108 वेळा हा मंत्र म्हणून कुंकवाच्या पाण्यानं स्नान घालावं. तुम्हाला पहाटे 3 ते 3:30च्या दरम्यान ही पूर्ण सेवा करायची आहे. 4 वाजले तरी चालतील. याचं कारण एकच आहे, जर तुम्ही तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असाल तर तिथे सुद्धा देवीचं पहाटे आहे ना 3 ते 3:30चं रूप आहे ना, तुम्ही कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न रूप असतं. कारण त्यावेळेस देवीचं स्नान घातलेलं असतं ना आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते. आणि त्यावेळेस जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको, अतिशय चांगल्या प्रकारे सुबत आणि लाभ आपल्याला बघायला मिळतात. देवीचं हे रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोचा अनुभव घेण्यासाठी आणि भलेही तुमची कुळस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल, दुसरी कोणतीही असेल, तर तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितला आहे की कुळस्वामिनी देवी, लक्ष्मी, अन्नपूर्णा माता. तर या सर्वांसाठी म्हणजे या सर्व श्रीदेवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करता येतो ना. आता ही पौर्णिमेला कुंकुमार्चन सेवा तुम्ही नक्की करा. योगायोगानं तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलेलाच आहात, तर तुम्हाला ज्या काही पूजा अर्चना पौर्णिमेच्या करून घ्यायच्या आहेत ना, तुम्ही त्या म्हणजे कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्हाला जर करणं शक्य असेल तर लगेच करून घेतल्या तरीसुद्धा चालेल. तर तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल की एक खूप सुंदर असं वातावरण जे तयार होतं ना, तर तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची ही सेवा तुम्हाला यापूर्वी माहिती नसेल आणि आता नव्याने समजली, त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा सुरू करायची आहे. तुम्हाला नक्की या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच्या दिवशी उंबऱ्याला हळदीचं लेपन, फरशी पुसणं, मेन दरवाजा पुसणं, गॅसची पूजा करणं, या सेवा आहेत ना पौर्णिमा अमावस्याला झाल्याच पाहिजेत. आता दुसरी पौर्णिमेची सेवा आहे, ती सेवाही खूप फळदायी आहे. जर तुम्हाला ही सेवा करायची असेल ना तर ती पौर्णिमेपासून 11 पौर्णिमा करावी लागते. बघा, घरातील एका व्यक्तीनं जर महिन्यातला फक्त 1 दिवस आणि त्या 1 दिवसातला फक्त तुमचा कमीत कमी अर्धा तास किंवा तुमचे 15 मिनटं पण, यामुळे तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर ज्या गोष्टीसाठी तुम्ही ही सेवा करताय, हा उपाय करताय ना, ते काम तर होईलच, पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी काही अपेक्षा केली नव्हती असे बदलसुद्धा आयुष्यामध्ये होताना दिसतील. जसा जसा महिना जाईल ना तसं तसं तुम्हाला म्हणजे तुम्ही बिलीव करू शकणार नाही, म्हणजे तुम्हाला विश्वास वाटणार नाही, एवढं तुमच्या घरामध्ये बदल होताना तुम्हाला दिसतील, बघायला मिळतील. तुमची मुलं अभ्यास करत नसतील ना, तीसुद्धा अभ्यास करायला लागतील. म्हणजे 1 वर्षानंतर तुम्ही बघाल की 1 वर्षापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं आणि 1 वर्षानंतर मी आता आहे कुठे. एकदम झिरोवरून तुम्ही टॉपवर पोचलेले असाल. पण शेवटी काय, विश्वास महत्त्वाचा आहे ना, आणि संयमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते
की मुलांचं शिक्षण झालेले आहेत, मुलं प्रयत्न करतात, 100% देतात, पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा त्यांना जशी हवी तशी त्यांना नोकरी मिळत नाही, संधी समोरून चालून येत नाही. तुम्ही प्रयत्न करताय संतानप्राप्तीसाठी, पण काही यश येत नाही, तर ही सेवा तुम्ही कराच, नक्की तुम्हाला अनुभव येईल. स्वतःच्या घराचे प्रॉब्लेम तुम्हाला पूर्ण सॉल्व झालेले दिसतील. ज्या काही समस्या आहेत ना, या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, पण या व्यतिरिक्तसुद्धा अजून काही तुमच्या समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील की ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही, पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुमच्या घरातील, तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या काही समस्या असतील ना, त्या प्रत्येक समस्यातून मार्ग काढण्यासाठी, प्रत्येक सिच्युएशनमधून बाहेर निघण्यासाठी, किंवा जिथे तुम्ही हरवलेले आहात ना, आता मला काहीच कळत नाही आहे, माझं डोकं चालत नाही आहे, याच्यातून मी पुढे कसा निघू बरं, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हा उपाय करून बघा. तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सलग 11 पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे. फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा, पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. हा संकल्प फक्त पहिल्याच दिवशी आणि एकदाच करायचा असतो, परत परत करायचा नसतो. घरातील कोणत्याही महिलेनं तुमच्या देवघरामध्ये कुळदेवतेची मूर्ती असेल किंवा कुळदेवतेचा टाक असेल ना, किंवा कुळदेवतेचा फोटो असेल, तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असेल ना, त्यांनी कुळदेवतेच्या टाकावर किंवा कुळदेवतेच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटोवर अभिषेक केला जात नाही, म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. देवघरामध्ये जिथे त्यांची जागा आहे ना, तिथे ठेवायचं आहे. कमीत कमी सकाळी पहाटे 16 वेळा कुंकुमार्चन सेवा करून घ्यायची. कुंकुमार्चन करताना कोणताही देवीचा मंत्र म्हटला तरी चालेल. वेणी किंवा गजरा, एखादं लाल फूल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुळदेवतेला अर्पण करायचं आहे. काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा. खीर बनवली तर अतिशय उत्तम आहे, कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे ना. पण बाकी खीर शक्य नसेल तर तुम्हाला जेव्हा वाटतंय काहीतरी गोडाचा त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालेल. सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालू शकतं, किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ओटी भरू शकता. ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरीसुद्धा चालू शकतं, किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खणा नारळाची ओटी भरली देवीची तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. जे काही तुम्हाला शक्य होईल ना, दोन्हीपैकी ते तुम्ही घ्यायचं आहे. समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या, ब्लाऊज पीस घ्यायचा असेल तर ब्लाऊज पीस घ्या, पण ते तुम्हाला कोणी ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणत्या कार्यप्रसंगी तुम्हाला ते मिळालेलं नसावं. ज्यानं तुम्ही ओटी भरताय ना, ते तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशानं तुम्ही आणलेलं असावं. ते घ्यायचं आहे. त्याच्यावर एक नारळ, श्रीफळ, नारळसुद्धा कोणी दिलेलं नसावं. स्वतःच्या आपल्या पैशांनी ते आपल्याला विकत घ्यायचं आहे. यावर एखादा गजरा किंवा वेणी, कमीत कमी 11 रुपये. दक्षिणा जास्तीत जास्त तुम्ही कितीही ठेवू शकता. यासोबतच तांदूळ, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, जो बदाम असतो, अखंड बदाम खारीक तुम्हाला घ्यायचा आहे. याचबरोबर हिरव्या बांगड्या 5 का होईना, हिरव्या बांगड्या यासुद्धा विकत आणायच्या आहेत. कोणी दिलेल्या नसाव्यात. ज्या आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणतो ना, त्या तुम्हाला ठेवायच्या असतील तर तुम्ही ठेवू शकता. आजकाल बरेच जण बघा, नेल पेंटची बॉटल, मेहंदीचा कोन, टिकली पॉकेट, या सगळ्या गोष्टी ठेवतात ना. हे तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. बाकी इतर गोष्टींची गरज नाही आहे. 5 बांगड्या आणि जोडवी तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालू शकतं. जोडवी ही चांदीचीच असावी असं काही नाही. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची घ्या, नाहीतर पूजा, नाहीतर साहित्याच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठी जोडवी, त्याच्यासोबत छोटासा आरसा, कंगवा, त्याच्यासोबत हिरव्या बांगड्या
आणि कुंकवाची डबीसुद्धा मिळते. तर ते तुम्ही घेतलं आणि पूजा साहित्याच्या दुकानामधून तरी चालेल, हे एकत्र ठेवायचं. यासोबत 5 फळं किंवा 5 फळं शक्य नसतील तर त्या सीझनचं जे कोणतं फळ असेल ना ते एखादं फळ यावर ठेवायचं आणि यानं देवघरासमोर बसायचं. हे सगळं साहित्य आहे ते एका ताटलीमध्ये घ्यायचं. सुरुवातीला आपल्या कुळदेवतेला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचा. आपल्या डोक्याला हळद कुंकू लावायचा. त्यानंतर कुळदेवीचं स्मरण करायचं. सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून घ्यायचा. त्यानंतर ही ओटी भरायची आहे. कुळदेवीला मागणं मागायचं. मनातील गोष्टी ती बोलायची. कशासाठी तुम्ही हे सगळं करत आहात, किंवा माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे, उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे, जे काही आहे ना ते तुम्हाला हे ओटीचं ताट हातामध्ये धरून बोलायचं आहे. आणि हे ओटीचं ताट जे आहे ना ते आपल्या छातीच्या समोर सरळ येईल अशा पद्धतीनं धरायचं आहे. आणि त्यानंतर हे ताट जे आहे ते 3 वेळा तुमच्यावर कुळदेवतेचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती किंवा देवघराला हे 3 वेळा तुम्हाला ताट जे आहे ते स्पर्श करायचं आहे. आणि हे ओटी जिथे देवघराच्या समोर जागा जिथे कुठे असेल ना तिथे ठेवायचं. देवघराच्या तिथे जागा नसेल तर खाली एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा. त्याच्यावर ओटी ठेवली तरीसुद्धा तुम्हाला चालेल. आणि नमस्कार करायचा कुळदेवीला. आणि ती जी ओटी आहे ना ज्या पौर्णिमेला आपण भरली त्या दिवशी ती तिथेच राहू द्यायची पौर्णिमा तिथी संपेपर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी मग जे काही ओटीचं साहित्य आहे ते तुम्ही सगळं घरामध्ये वापरू शकता. तुम्ही जी साडी घेतलेली असेल किंवा ते ब्लाऊज पीस घेतलेले असेल ते तुम्ही घरीसुद्धा वापरू शकता. किंवा तुम्ही हे सगळं साठवून जेव्हा कधी तुम्ही तुमच्या मूळ पीठावर दर्शनासाठी जाल ना तेही सगळं तिथे अर्पण करा. किंवा तुमच्या शहरामध्ये, गावामध्ये, तुमच्या एरियामध्ये कोणतेही देवीचं मंदिर असेल ना त्या देवीच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही अर्पण करू शकता. आणि जर मूळ पीठावर जाणार असाल तर फळं वगैरे ज्या खराब होणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही घरामध्ये खा. किंवा वेणी गजरा जे आहे ते काढून ठेवा. बाकीचे राहत त्या गोष्टी तुम्ही साठवत चला. जसं समजा 2-3 महिन्याची ओटी तुम्ही साठवली आणि एका महिन्यात गेले ना तर ते 3-4 महिन्याचं सगळं तिथे अर्पण करून यायचं आहे. ही महिन्याला मग तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करून येऊ शकता. आणि कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मूळ पीठावर जाल ना मग त्या महिन्यातल्या पौर्णिमेची जी ओटी आहे ती तशीच ठेवा. मग तेव्हा तिथे गेल्यानंतर तुम्ही ती अर्पण करू शकता. जसं जसं पौर्णिमा जातील ना जसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ही सेवा कराल, कुळदेवतेची ओटी भराल तर तुमच्या कुळदेवतेच्या कृपेनं तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये इतके बदल होतील ना. मी सुरुवातीला सांगितलं जसं तुम्ही चांगले अनुभव तुम्हाला येतील. आणि खूप काही अवघड नाही आहे, साधी सोपी ओटी. बघा आपण कोणाच्या तरी घरी गेलो ना आपल्याला कोणीतरी आलं तर आपण ओटी भरतो ना. मग इथे आपल्या कुळस्वामीला महिन्यातून एकदा त्याची ओटी भरतोय. बघा मी तुम्हाला एवढं देईल ना तुमची कुळदेवी, तुमची कुळस्वामिनी, की तुमची ओंजळ कमी पडेल. एवढं भरभरून ती तुम्हाला देईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना अनेक अशा गोष्टी घडत असतात. आपण या तीर्थक्षेत्राला जातो, त्या तीर्थक्षेत्राला जातो, पण आपल्या घरामध्ये जी आपली कुळाची देवी आहे ना ती आपल्यावर सदैव रक्षण करत असते. आपण तिला विसरून जातो. मग तिलाच आपण प्रसन्नता, तिलाच आपण खुश ठेवली ना तर आपल्या जीवनामध्ये संकट येईल का बरं? कधीच येणार नाही. कारण ती जागरूक असते, आपल्या कुटुंबावर तिची छाया असते. म्हणून दर पौर्णिमेला या 2 सेवा करा. याच्यातली एक केली तरी चालेल. तुमच्या जीवनामध्ये आनंद होईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.